एक आयलँड जे टुरिस्ट स्पॉट आहे, पण लोकांचं इकडे जाण्याचं मेन रिझन नेचर नाही, तर या आयलँडवर होणाऱ्या पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहे. आणि दरवर्षी 14 लाखांपेक्षा अधिक पर्यटक इकडे जातात. हे आयलँड हॉन्टेड आहे याच्या डार्क हिस्ट्रीमुळे, आणि आज आपण हेच या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच हॉरर, मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी. तर चला वेळ न घालवता जाणून घेऊ या आयलँडची अनसॉल्व्ड मिस्ट्री. कॅलिफोर्नियाच्या तटापासून 2.5 किलोमीटर दूर सॅन फ्रान्सिस्को जवळ असलेलं अल्काट्राज आयलँड हे फेमस आहे त्याच्या डार्क हिस्ट्री आणि पॅरानॉर्मल एक्सपिरियन्ससाठी. या आयलँडचा शोध 1775 मध्ये स्पॅनिश एक्सप्लोरर जुआन मॅन्युएल डे आयला यांनी लावला असला तरी याचा खरा इतिहास सुरू होतो 1850च्या दशकापासून, जेव्हा याला US मिलिटरी फोर्ट म्हणून तयार केलं गेलं. पण 1934 मध्ये ते अमेरिकेतील सर्वात कडक सुरक्षा असलेले कारागृह बनले, आणि तिथे पाठवले जाणारे कैदी म्हणजे समाजातील सर्वात धोकादायक गुन्हेगार होते, जसे की एल कॅपोन आणि जॉर्ज मशीन गन कॅनी, ज्यांनी या भिंतींच्या आत त्यांचे उरलेले आयुष्य घालवले. या आयलँडवरच बर्डमॅन ऑफ अल्काट्राज आणि एस्केप फ्रॉम अल्काट्राज यांसारख्या फेमस हॉलिवूड मूव्हीज बनल्या. इकडे आणले जाणारे कैदी हे भयानक गुन्हेगार होते, आणि इकडे त्यांचे राहिलेले आयुष्यही त्यांनी वेदनेत घालवले. त्यामुळे इकडे जाणारे आणि काम करणारे लोक सांगतात की त्यांचा आत्मा अजूनही इकडेच आहे. अनेक गार्ड्सनी सांगितले की रात्रीच्या वेळेस सेल ब्लॉक डी मध्ये, जो सर्वात भयानक मानला जातो, तिकडून कैद्यांचे रात्री ओरडण्याचे, रडण्याचे आणि काहीतरी अज्ञात गोष्टी बोलण्याचे आवाज ऐकू येतात. इतकेच नव्हे तर एका कैद्याने असा दावा केला की त्याच्या सेलमध्ये लाल डोळ्यांचा एक जीव त्याच्याकडे पाहत होता, आणि पुढच्या दिवशी तो कैदी मृत अवस्थेत सापडला. त्याचे कारण ऑफिशियली नैसर्गिक सांगितले गेले, पण इतर कैद्यांना खात्री होती की काहीतरी वेगळेच घडले होते. काही वर्षांनंतर जेव्हा हे कारागृह बंद झाले आणि पर्यटकांसाठी खुले करण्यात आले, तेव्हा देखील विचित्र घटना थांबल्या नाहीत. अनेक पर्यटकांनी सांगितले की त्यांनी रिकाम्या सेलमध्ये पावलांचे आवाज ऐकले. काहींना अचानक कुणीतरी त्यांच्या मागे उभा असल्याची जाणीव झाली, तर काहींनी थेट मानवी आकृतीसारखी सावली दिसल्याचं सांगितले. विशेषतः सेल 14D हा भाग सर्वात जास्त भयानक मानला जातो, कारण तिथे जाणाऱ्या लोकांना अचानक तापमानात घट, श्वास घ्यायला त्रास आणि भीती जाणवते. काहींनी तर सांगितले की त्या सेलमध्ये गेल्यावर त्यांना स्वतःचे विचारही ऐकू येत नाही, जणू कुणीतरी त्यांच्या मनावर नियंत्रण ठेवत आहे. काही संशोधकांनी असेही सुचवले की या घटनांमागे रेसिड्युअल हॉन्टिंग नावाची संकल्पना असू शकते, जिथे भूतकाळातील तीव्र भावना आणि घटना एखाद्या ठिकाणी कायमस्वरूपी कोरल्या जातात आणि विशिष्ट परिस्थितीत त्या पुन्हा प्ले होतात, जणू एखाद्या जुन्या रेकॉर्डिंग सारखे. पण काही अनुभव इतके वैयक्तिक आणि प्रतिसाद देणारे आहेत की ते केवळ रेकॉर्डिंग असू शकत नाहीत. उदाहरणार्थ, काही गार्ड्सनी सांगितले की त्यांनी अचानक कुणीतरी त्यांचे नाव घेतल्याचे ऐकले, आणि जेव्हा त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा तिथे कोणीच नव्हते. एक प्रसिद्ध घटना अशी आहे की एका गार्डने रात्री गस्त घालत असताना अचानक त्याला एका जुन्या कैद्याचा आवाज ऐकू आला, आणि त्या आवाजाने त्याला एका विशिष्ट सेलकडे नेले, जिथे दरवाजा स्वतःहून बंद झाला आणि काही क्षणांसाठी त्याला बाहेर पडता आले नाही. नंतर अचानक सर्व काही शांत झालं, जणू काही घडलेच नव्हते. या बेटाशी संबंधित आणखी एक भयानक गोष्ट म्हणजे इथे पूर्वी राहणाऱ्या नेटिव्ह अमेरिकन जमातींच्या कथा, ज्यांनी या बेटाला आधीपासूनच
वाईट आत्म्यांचे ठिकाण मानले होते आणि असे मानले जाते की कारागृह बांधण्यापूर्वीच हे ठिकाण नकारात्मक ऊर्जेने भरलेले होते. त्यामुळे जेव्हा इथे हिंसक गुन्हेगार आणि त्यांची वेदना जोडली गेली तेव्हा ती ऊर्जा आणखी प्रबळ झाली. काही पर्यटकांनी असेही सांगितले की त्यांनी दूरवरून हार्मोनिका वाजण्याचा आवाज ऐकला, जो ॲल कॅपोन याच्याशी जोडला जातो, कारण तो तुरुंगात असताना हार्मोनिका वाजवत असे. आणि विशेष म्हणजे हा आवाज सहसा तेव्हाच ऐकू येतो जेव्हा त्या भागात कोणीच नसतं. काही वैज्ञानिक आणि संशोधक या सगळ्या घटनांना मानसिक भ्रम, साऊंड रिफ्लेक्शन आणि वातावरणातील बदल यामुळे घडणाऱ्या नैसर्गिक गोष्टी मानतात. पण असा एक प्रश्न आहे की इतक्या वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या काळात एकसारखे अनुभव कसे घेतले आणि का विशेषतः काही ठराविक ठिकाणीच या घटना जास्त प्रमाणात घडतात. आणि या जेलमध्ये असेही काही भाग आहेत जिकडे कोणालाही जाण्यास मनाई आहे. लोकांचा असा विश्वास आहे की अल्काट्राज आयलंड हे फक्त एक जुने कारागृह नाही, तर एक असे ठिकाण आहे जिथे भूतकाळ अजूनही जिवंत आहे, जिथे वेदना, भीती आणि मृत्यूचे प्रतिध्वनी अजूनही हवेत तरंगत आहेत. आणि कदाचित जे लोक तिथे जातात ते नकळत त्या ऊर्जेशी संपर्क साधतात. आजही जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा काही गार्ड्स आणि कर्मचारी सांगतात की ते एकटे त्या भागात जाण्याचे टाळतात, कारण त्यांना माहीत आहे की अंधार पडल्यावर हे ठिकाण बदलते, जणू काही ते पुन्हा एकदा जिवंत होऊन जाते. आणि कदाचित सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आपण कधीच खात्रीपूर्वक सांगू शकत नाही की या सगळ्या कथा केवळ कल्पना आहेत की खरोखरच त्या भिंतींच्या आत अजूनही काहीतरी आहे जे आपल्याकडे बघत आहे, आपल्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत आहे आणि योग्य क्षणाची वाट बघत आहे. तुमचं काय मत आहे मित्रांनो याबद्दल कमेंट करून जरूर सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करत राहा. मी शैलेश भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. आतासाठी नमस्कार.